नमस्कार. रुद्र सरळ सेवा युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 29 ऑगस्ट 2023 मध्ये शिफ्ट 3 जी झाली होती. शिफ्ट 3 मधली मराठी या विषयाचे 25 क्वेश्चनचा अनालिसिस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करायच्या पहिले सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट टाकलेली आहे. तर प्लेलिस्टमध्ये शिफ्ट वाईज सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत मराठी या विषयाचे. तर जेवढ्या काही शिफ्ट झालेल्या आहेत त्या शिफ्ट वाईजचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. तर ज्यांनी कोणी बघितले नसतील तर त्यांनी प्लीज ते कृपया करून ते बघावे आणि त्यानंतरच या व्हिडिओला आपण बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द आहे कडू, त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 गोड, ऑप्शन नंबर 2 खारट, ऑप्शन नंबर 3 आंबट, ऑप्शन नंबर 4 तुरट. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 गोड. तर हा तर 10वी-12वीचा जो विद्यार्थी आहे ते पण सोडू शकेल एवढा सोपा प्रश्न होता. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे नास्तिक, त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 देव आहे असे मानणारा, ऑप्शन नंबर 2 देव भोळा, ऑप्शन नंबर 3 कर्मकांड करणारा, ऑप्शन नंबर 4 देव नाही असे मानणारा. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 देव नाही असे मानणारा. त्याला काय म्हणतो? नास्तिक. आणि आस्तिक कोण असतं? तर आस्तिक म्हणजेच काय? देव मानणारा. देव मानणाऱ्याला आपण काय म्हणतो? आस्तिक. देव आहे असे मानणाऱ्याला आपण काय म्हणतो? आस्तिक. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे नीलकंठ, त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 तत्पुरुष समास, ऑप्शन नंबर 2 द्विगु समास, ऑप्शन नंबर 4 अव्ययीभाव समास, ऑप्शन नंबर 4 बहुव्रीही समास. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. तर बहुव्रीही समास कसा ओळखतात? तर बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे ही काय असतात? महत्वाची नसतात आणि तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला आपण म्हणतो बहुव्रीही समास. तर आपण नीलकंठ या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर निळा आहे कंठ असा ज्याचा तो, निळा आहे कंठ असा ज्याचा तो, तर तो कोण असतो? तर तो असतो महादेव व भगवान शंकर असं आपण म्हणतो. तर इथं काय आहे की हे दोन्ही शब्द महत्वाचे नसून काय होतात? तिसऱ्या शब्दाचा इथं बोध होतो. म्हणजे काय? महादेव या शब्दाचा इथं बोध होतो. त्यामुळे हे झालं बहुव्रीही समासाचे उदाहरण. तर बहुव्रीही समासाचे काही प्रकार आहेत. तर विभक्ती बहुव्रीही समास तो विग्रहावरून ओळखायचा, आणि प्रादी बहुव्रीही समास त्यामध्ये प्र, परा, अप, दूर, सु, वि हे उपसर्ग लागलेले असतात. आणि सह बहुव्रीही समासामध्ये स किंवा सह हे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द असतात बहुव्रीही समासाचे उदाहरण. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. वाक्य आहे त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे, त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 त्याचे अक्षर अक्षर सुंदर का नाही, ऑप्शन नंबर 2 वा काय अक्षर आहे त्याचे, ऑप्शन नंबर 3 त्याचे अक्षर किती सुंदर आहे, ऑप्शन नंबर 4 त्याचे अक्षर सुंदर आहे का. तर प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की विधानार्थी वाक्य दिलेलं आहे, त्याचं काय करायचं आपल्याला? उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. तर उद्गारार्थी वाक्यामध्ये बट ऑब्वियस आपल्याला काय पाहिजे? उद्गारवाचक चिन्ह पाहिजे. तर आपण इलिमिनेशन टेक्निक जर वापरली तर त्याचे अक्षर सुंदर का नाही, इथं फुल स्टॉप दिलेला आहे त्यामुळे हे तर येणारच नाही, कारण हे विधानार्थी वाक्य झालं. त्यानंतर ऑप्शन नंबर 3 मध्ये इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे त्यामुळे हे पण ऑप्शन कट झालं, आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये पण प्रश्नार्थक चिन्ह आहे. आणि ऑप्शन नंबर जर 2 बघितलं आपण तर इथं उद्गारवाचक चिन्ह आहे. तर आणि वा काय अक्षर आहे त्याचे, हे काय झालं? उद्गाराचे वाक्य. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे कंबरपट्टा, त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 बहुव्रीही समास, ऑप्शन नंबर 2 द्विगु समास, ऑप्शन नंबर 3 अव्ययीभाव समास, ऑप्शन नंबर 4 तत्पुरुष समास. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. तर तत्पुरुष समासामध्ये काय होतं किंवा ते कसं ओळखतात? तत्पुरुष समासामध्ये दुसरे जे पद असतं ते महत्वाचं असतं,
किंवा अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द विग्रह करताना घालावा लागतो. आणि जर तत्पुरुष समासामध्ये त्याचा जर प्रकार बघितला तर आपण विभक्ती तत्पुरुष समास आहे. जसं की सुख प्राप्त कर्मवीर हे काही विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. तर आपण कंबरपट्टा या शब्दाचा काय करूया, आपण विग्रह करूया. तर कंबरपट्टा या शब्दाचा जर विग्रह केला तर कंबरेसाठी पट्टा असा त्याचा विग्रह होतो. तर साठी काय झालं इथं, साठी हा चतुर्थी विभक्तीचा इथं प्रत्यय लागलेला आहे, चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय. जसं जर आपण इथं या एक्झाम्पल मध्ये बघितलं, देवघर हा चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. तर देवासाठी त्याचा विग्रह काय, साठी हे चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण झालं. तर सुखप्राप्त हे काय, ला प्रत्यय लागलेले द्वितीय विभक्तीचा हा समास आहे. कर्मवीर कर्माने वीर तर तृतीय विभक्ती तत्पुरुष समास आहे. चोरभय चोरांपासून भय पंचमी विभक्ती तत्पुरुष समास आहे. देवपूजा देवाची पूजा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. पान कोंबडा पाण्यातील कोंबडा हे सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 6. ओवाळी ते तुझ भाऊ राया या काव्यपंक्तीतील भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 बंधू, ऑप्शन नंबर 2 जनक, ऑप्शन नंबर 3 नरेश, ऑप्शन नंबर 4 सूत. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 बंधू हा भाऊ या शब्दाचा काय समानार्थी शब्द आहे. तर बंधू म्हणजेच काय, भाऊ, किंवा आपण सखा नाही म्हणू शकतो, सखाला मित्र म्हणतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य आहे रोहन रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर व्यायाम करतो. याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 संकेतार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 2 मिश्र वाक्य, ऑप्शन नंबर 3 संयुक्त वाक्य, ऑप्शन नंबर 4 केवल वाक्य. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 हे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे. तर संयुक्त वाक्य कसं ओळखलं जातं, त्याचे काही उपप्रकार आहेत. 4 उपप्रकार पडतात संयुक्त वाक्याचे. तर उपप्रकार 1 आहे समुच्चय बोधक संयुक्त वाक्य, न्यूनत्व बोधक संयुक्त वाक्य, विकल्प बोधक संयुक्त वाक्य आणि परिणाम बोधक संयुक्त वाक्य. तर समुच्चय बोधक मध्ये आणि व अन हे जे उभयान्वयी अव्यय आहे त्या अवयांनी 2 वाक्य जोडलेली असतात. न्यूनत्व बोधक मध्ये पण परंतु परी यांनी 2 वाक्य जोडलेली असतात. विकल्प बोधक मध्ये किंवा वा अथवा की 2 वाक्य जोडलेली असतात. आणि परिणाम बोधक मध्ये म्हणून सबब त्यामुळे यांनी 2 वाक्य जोडलेली असतात. तर आपण वाक्य वाचलं, रोहन रोज सकाळी पहाटे उठतो हे एक वाक्य झालं. आणि व हे उभयान्वयी अवयव वापरलेलं आहे ते काय झालं, समुच्चय बोधक उभयान्वयी आहे. हे तासभर व्यायाम करतो हे दुसरं वाक्य झालं. त्यामुळे हे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. मन में है विश्वास हे पुस्तक कोणी लिहिले आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कविता करकरे, ऑप्शन नंबर 2 विनिता कामटे, ऑप्शन नंबर 3 विश्वास नांगरे पाटील, ऑप्शन नंबर 4 अशोक कामटे. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 विश्वास नांगरे पाटील यांनी मन में है विश्वास हे पुस्तक लिहिले आहे. विश्वास नांगरे पाटील कोण आहेत, हे IPS आहेत, IPS आहेत आणि फेमस IPS आहेत. ते सर्व जे MPSC UPSC जे करणारी मुलं आहेत त्यांना हे विश्वास नांगरे पाटील चांगले ओळखीचे आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द आहे आशा, त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आस, ऑप्शन नंबर 2 अपेक्षा, ऑप्शन नंबर 3 निराशा, ऑप्शन नंबर 4 प्रतीक्षा. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 निराशा हे आशा या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. कान उघडणी करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कानात औषध टाकून कान उघडणी केली, ऑप्शन नंबर 2 कानातला मळ काढून कान उघडणी केली, ऑप्शन नंबर 3 आहे कानाचे डॉक्टर कान उघडणी करणारे तज्ज्ञ असतात, ऑप्शन नंबर 4 आहे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची मुख्याध्यापकांनी कान उघडणी केली. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची मुख्याध्यापकांनी कान उघडणी केली. तर कान उघडणी करणे म्हणजेच काय, तर कान उघडणी करणे या शब्दाचा अर्थ काय होतो, तर बजावून सांगणे, बजावून सांगणे असा त्याचा अर्थ होतो. किंवा त्याला आपण म्हणतो की कडक शब्दात सुनावणे, कडक शब्दात सुनावणे.
तर जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी काय केलं, एकदम कडक शब्दात त्यांना काय केले, विद्यार्थ्यांना वॉर्निंग दिली की जर उद्यापासून जर तुम्ही उशिरा आले तर तुमचे काय खैर नाही, तुम्हाला शिक्षाही दिली जाईल. तर म्हणजेच काय, कान उघडणी करणे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. मंगेश दीड शहाणा आहे. या वाक्यातील दीड शहाणा या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असलेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मंगेश हळवा आहे. ऑप्शन नंबर 2 मंगेश मूर्ख आहे. ऑप्शन नंबर 3 मंगेश शहाणा आहे. ऑप्शन नंबर 4 मंगेश श्रीमंत आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 मंगेश मूर्ख आहे. तर आपल्याला काय ओळखायचे, दीड शहाणा या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. तर दीड शहाणा म्हणजेच काय, तो व्यक्ती काय असतो, मूर्ख असतो. तर आपण दैनंदिन जीवनामध्ये पण या शब्दाचा वापर करतो किंवा या वाक्प्रचाराचा वापर करतो की खूप दीड शहाणा आहेस तू, असं आपण म्हणतो बोलतात. तर दीड शहाणा आहेस म्हणजे काय, मूर्ख आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. मन आहे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो. ऑप्शन नंबर 2 प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची आयुष्यात संधी मिळते. ऑप्शन नंबर 3 पैशाने सर्व कामे साध्य होतात. ऑप्शन नंबर 4 दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची आयुष्यात संधी मिळते. म्हणजेच काय, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. जर आपण बघायला गेलं तर सून जी असते ती कधी ना कधी काय होते, कधी ना कधी ती सासू बनते. म्हणजेच काय, सून असताना जे काही तिने खस्ता काढल्या किंवा सासूचे बोलणे ऐकले तर तिला पण तसं करायची संधी ही मिळते जेव्हा तिच्या सुना येतात. तर असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा. नाकी नऊ येणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 माझा पहिला नंबर आल्याची बातमी ऐकली आणि नाकी नऊ आले. ऑप्शन नंबर 2 मला लॉटरी लागली जणू नाकी नऊ आले. ऑप्शन नंबर 3 होडकर बाळ सांभाळताना आईच्या नाकी नऊ येतात. ऑप्शन नंबर 4 आहे माझा पहिला पगार मिळाला आणि नाकी नऊ आली. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 होडकर बाळ सांभाळताना आईच्या नाकी नऊ येतात. तर नाकी नऊ येणे हे काय करतं, हे निगेटिव्ह अर्थ इथं हे करतं, निगेटिव्ह अर्थ देतं. तर आपण बाकीचे जर ऑप्शन बघितले तर माझा पहिला नंबर आला हे काय पॉझिटिव्ह गोष्ट आहे, त्यामुळे हे वाक्य नाही येणार. मला लॉटरी लागली, लॉटरी लागली हे पण काय पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि माझा पहिला पगार मिळाला ही पण काय झालं, पॉझिटिव्ह गोष्ट झाली. तर निगेटिव्ह वाक्य कुठे इथंच अभिप्रेत करतं की खोडकर बाळ सांभाळताना आईच्या नाकी नऊ येतात. तर जे लहान मुलं असतात ते काय करतात, खूप दंगामस्ती करतात, खोडकर असतात आणि खूप परेशान करतात त्याच्या आई वडिलांना. तर ते काय होतात, तेव्हा आई वडील नाकी नऊ येतात. तर नाकी नऊ येत म्हणजेच काय होतं, त्याचा अर्थ काय होतो की ते खूप बेजार होतात, त्यांची खूप बेजारी होते किंवा त्यांना काय होतं, प्रचंड त्रास होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा. फडशा पाडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नवीन मार्बल टाइल्स टाकून जुन्या फडशा बदलल्या. ऑप्शन नंबर 2 पावसाचा पूर पाहून योगेशचा फडशा पडला. ऑप्शन नंबर 3 आमच्या घरात नवीन फडशा टाकल्या. ऑप्शन नंबर 4 खारुताईने भुईमुगाच्या शेंगाचा फडशा पाडला. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 खारुताईने भुईमुगाच्या शेंगाचा फडशा पाडला. तर फडशा पाडणे म्हणजेच काय, त्याचा अर्थ काय होतो की संपूर्ण संपून टाकणे, संपून टाकणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, तर खारुताईने काय केले, जे भुईमुग असते त्याच्या शेंगा काय केल्या, पूर्ण खाऊन संपून टाकल्या असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15वा. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पु ल देशपांडे. ऑप्शन नंबर 2 मोरा वाळंबे. ऑप्शन नंबर 3 शिवाजी सावंत. ऑप्शन नंबर 4 साने गुरुजी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 साने गुरुजी यांचे श्यामची आई हे काय फेमस पुस्तक आहे. ज्याने कोणी वाचलं असेल त्यांनी आवर्जून वाचायला पाहिजे हे पुस्तक, श्यामची आई. तर साने गुरुजी यांचं पूर्ण नाव काय, तर पांडुरंग सदाशिव साने यांचं पूर्ण नाव आहे साने गुरुजी यांचं. तर साने गुरुजी यांची काही महत्वाची
बाकीची काही जी साहित्य आहे ते इथं दिलेलं आहे. उमाळा सॉरी, जयंता, त्रिवेणी, रामाचा शेला, स्त्री जीवन, नवा प्रयोग, दारूबंदीच्या कथा आणि गोड गोष्टी या कथा मला हे पण प्रसिद्ध पुस्तके आहेत आणि गुरुजी यांची. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. खालील शब्दाचा अर्थ सांगा. शब्द आहे कंठस्थ. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 तोंडपाठ, ऑप्शन नंबर 2 अलंकार, ऑप्शन नंबर 3 हार, ऑप्शन नंबर 4 दागिना. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 तोंडपाठ म्हणजेच काय कंठस्थ. तर आपण लहानपणी काय करायचो की जे ए बी सी डी वगैरे आहे, अ ब कड आहे, जे वर्णमाला आहे ती आपण आणि एक जे पाढे आहेत ते काय करायचो तोंडपाठ करायचो. तर ते तोंडपाठ करताना काय करायचो आपण सतत ते नेहमी आपण म्हणायचो. त्यामुळे ते आपल्या तोंडपाठ होतात म्हणजेच काय कंठस्थ होतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भांडणाचा दोष एका पक्षाकडेच असत नाही. ऑप्शन नंबर 2 अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन. ऑप्शन नंबर 3 कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. ऑप्शन नंबर 4 शूद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काहीही नुकसान होत नाही. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन. म्हणजेच काय काही लोक काय करतात की खूप उतावीळ असतात. म्हणजेच काय त्यांच्याकडे पेशन्स पेशन्स हे नसतात. तर ती व्यक्ती काय असतात एकदम उतावीळ असतात. तर कधी सांगू आणि कधी काय करू असा त्यांचा स्वभाव असतो. तर त्या व्यक्तीला ही म्हण योग्य बसते. तर उतावळा नवरा गुडघ्याला बसेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा. बनगरवाडी हे पुस्तक कोणी लिहिले. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 रणजित देसाई, ऑप्शन नंबर 2 विवा शिरवाडकर, ऑप्शन नंबर 3 अण्णाभाऊ साठे, ऑप्शन नंबर 4 व्यंकटेश माडगुळकर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 व्यंकटेश माडगुळकर यांचं बनगरवाडी हे पुस्तक आहे. अत्यंत फेमस पुस्तक आहे किंवा कादंबरी म्हणू शकतो त्याला आपण. तर व्यंकटेश माडगुळकर यांची महत्वाचे कादंबऱ्या आणि कथासंग्रह इथे दिलेले आहेत. तर कादंबऱ्या आहेत व्यंकटेश माडगुळकर यांच्या बनगरवाडी, सत्तांतर, करुणाष्टक, कोवळे दिवस, वावटळ आणि कथासंग्रह आहेत व्यंकटेश माडगुळकर यांची मानदेशी माणसे, उंबरठा, काळी आई, रानमेवा आणि बाजार. तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुमच्या नोटबुक मध्ये हे लिहून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द आहे सुंदर. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कुरूप, ऑप्शन नंबर 2 रूपवती, ऑप्शन नंबर 3 छान, ऑप्शन नंबर 4 लावण्य. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 कुरूप. तर आपल्याला काय ओळखायचं सांगितलं इथं विरुद्धार्थी शब्द. तर सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप. म्हणजेच काय की जे सुंदर नाही असं कुरूप. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान या काव्यपंक्तीतील सूत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सखा, ऑप्शन नंबर 2 मुलगा, ऑप्शन नंबर 3 पती, ऑप्शन नंबर 4 जावई. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 मुलगा. तर सूतला इथं काय आहे दुसरा उकार आहे. तर याचा अर्थ होतो मुलगा. आणि जर सूत हे पहिला उकार घेतला, जर पहिला उकार जर घेतला तर याचा अर्थ काय होतो सूत. तर धागा किंवा दोरा असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा. खालील शब्दाचा अर्थ सांगा. शब्द आहे युद्धभूमी. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विजयभूमी, ऑप्शन नंबर 2 लढाई, ऑप्शन नंबर 3 सैनिक, ऑप्शन नंबर 4 रणांगण. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 रणांगणाला आपण काय म्हणतो रणांगण म्हणजेच काय युद्धभूमी. म्हणजेच काय जिथे युद्ध ऍक्च्युली होतं त्याला आपण म्हणतो रणांगण. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे कृष्णाकडून कंस मारला गेला. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नवीन कर्मणी, ऑप्शन नंबर 2 समापन कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 3 कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 4 पुराण कर्मणी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 कर्मणी. नवीन कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण आहे कृष्णाकडून कंस मारला गेला. तर नवीन कर्मणी त्याला दुसरा शब्द आहे किंवा अल्टरनेटिव्ह आहे हे कर्म
कर्तरी प्रयोग आहे. तर ऑप्शन मध्ये एक तर कर्मकर्तरी येऊ शकतं किंवा नवीन कर्मणी, दोन्ही पण सेमच आहे. तर तर हा प्रयोग कसा ओळखायचा? तो कर्ता असतो, कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लागू इंग्रजी भाषेप्रमाणे वाक्याची शब्दरचना असलेली असते, त्याला आपण म्हणतो ते नवीन किंवा कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर आपण वाक्य बघितलं, कृष्णाकडून कंस मारला गेला. कृष्ण काय आहे? वाक्याचा कर्ता आहे, तर त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागलेला आहे. त्यामुळे हे झालं नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण. आणि कर्मणी प्रयोग कसा ओळखतात? कर्म जे असतं ते प्रथमित असतं, म्हणजेच कर्माला प्रत्यय नसतात आणि कर्त्याला हे प्रत्यय असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 23वा. खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतरण केलेले योग्य विधान ओळखा. वाक्य आहे, 100 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, 100 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. ऑप्शन नंबर 2, 100 रुपये ही काही लहान रक्कम वाटते. ऑप्शन नंबर 3, 100 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. ऑप्शन नंबर 4, 100 रुपये ही देखील लहान रक्कम आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, 100 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. तर होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये किंवा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करताना काय लक्षात ठेवायचं किंवा काय महत्वाचं आहे? तर जेव्हा केव्हा होकारार्थी वाक्य किंवा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये करतो, तर आता ही जर वाक्य बघितलं आपण, 100 रुपये ही काय लहान रक्कम नव्हे, तर नव्हे म्हणजे काय? हे नकारार्थी वाक्य झालेलं आहे. तर त्याचं होकारार्थी करताना काय करायचं असतं? तर ती वाक्य आता इथं काय लहानचं काय केले आपण? तर लहान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द केले इथं मोठी. त्यामुळं हे वाक्य झालं अ, अ, होकारार्थी वाक्य. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 24वा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे, राघूने पेरू खाल्ला. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 2 नवीन कर्मणी, ऑप्शन नंबर 3 पुराण कर्मणी, ऑप्शन नंबर 4 समापन कर्मणी प्रयोग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. राघूने पेरू खाल्ला. तर कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? कर्म जे असतं ते प्रथमित असतं, म्हणजेच कर्माला प्रत्यय नसतात आणि कर्त्याला हे प्रत्यय असतात. आता जर हे जर वाक्य बघितलं आपण, राघूने पेरू खाल्ला, तर त्याच्यातला कर्ता आणि कर्म ओळखायचं. तर वाक्यातला कर्ता कोणता आहे? तर वाक्यातला कर्ता आहे राघू. तर त्याला काय झालं? ने प्रत्यय लागलेला आहे. ने प्रत्यय लागलेला आहे कर्त्याला. आणि कर्म काय आहे वाक्यातलं? तर कर्म आहे वाक्यातलं पेरू, हे वाक्यातलं कर्म आहे. पेरू. तर पेरू हे काय प्रथमेत आहे, म्हणजे त्याला प्रत्यय नाही आणि कर्त्याला ने प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. आणि समापन कर्मणी प्रयोग कसा ओळखतात? तर समापन कर्मणीमध्ये कृती पूर्ण झाल्याचे सूचित होते आणि जे क्रियापद असतं ते क्रियापद शक्यतो ऊन, होऊन, झाला, झाली, झाले या प्रकारचं असतं. तर त्याला आपण समापन कर्मणी प्रयोग म्हणतो. आणि नवीन किंवा कर्मकर्तरी प्रयोग तर कर्त्याला कडून हे आपण पहिल्या वरच्या एका प्रश्नामध्ये हे आपण बघितलेलं आहे. तर इथं ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न क्रमांक 25वा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे दानशूर. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 खूप दान धर्म करणारा, ऑप्शन नंबर 2 पहिला क्रमांक मिळविणारा, ऑप्शन नंबर 3 पराक्रम गाजवणारा, ऑप्शन नंबर 4 शूर व्यक्ती. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 खूप दान धर्म करणारा. तो व्यक्ती कोण असतो? दानशूर व्यक्ती असतो. कर्ण काय होता? एकदम दानशूर होता. तर असा व्यक्ती जो की खूप दानधर्म करणारा असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. तर इथं काय ऍडिशनल काय दिलेलं आहे मी ते पण आपण बघूया की वाक्याचे प्रकार. विद्यार्थी वाक्य कसं ओळखायचं? तर ज्या वाक्यामध्ये कर्तव्य, योग्यता, शक्यता किंवा इच्छा व्यक्त केली जाते त्या वाक्याला आपण विद्यार्थी वाक्य म्हणतो. आणि आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं? आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, विनंती किंवा उपदेश केलेला असतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. आणि स्वार्थी वाक्यामध्ये काय होतं? केवळ काळाचा बोध होतो आणि क्रियापदावरून क्रिया कोणत्या काळात घडलेली असतं हे सांगितलं जाते, त्या वाक्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे तर ती क्रिया भूतकाळात घडलेली आहे, ती क्रिया भविष्य काळात घडलेली आहे, की ती क्रिया वर्तमान काळात घडलेली आहे, फक्त काळाचा बोध होतो त्या वाक्याला आपण म्हणतो स्वार्थी वाक्य.
आणि संकेतार्थी वाक्य कसं ओळखतात? तर संकेतार्थी वाक्यामध्ये संकेतदर्शक शब्द आलेले असतात. जर तर सारखे संकेतदर्शक शब्द आलेले असतात आणि वाक्यामध्ये एक अट पूर्ण झाल्यानंतर दुसरं कार्य जेव्हा घडलेलं असतं त्या वाक्याला आपण संकेतार्थी वाक्य म्हणतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासोबत हा व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.